फक्त मीठ आणि तेलावर परतलेलं आपलं हे कडू कडू कारलं तयार झालं आहे. सर आता पाहूया आपण त्याची इन्स्टंट रेसिपी. फक्त तेल आणि मीठ वापरून आरोग्यदायी डायबिटिक फ्रेंडली कारल्याची भाजी. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणे अगदी इझी झटपट होणारी आणि तितकीच पौष्टिक आणि डायबिटीज असलेल्या लोकांना अगदी गुणकारी अशी कारल्याची भाजी, ते अगदी मिनिमल, जगातली सगळ्यात सोपी भाजी आपण म्हणू शकतो आणि चवीला आणि आरोग्याला उत्तम अशी कारल्याची सुकी भाजी, त्यात काहीही न टाकता करणार आहोत. फक्त आपल्याला लागणार आहे ही आहेत पाव किलो कारली, 1 टीस्पून साधं सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट आणि 1 टेबलस्पून तेल. बस एवढंच इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यातले. कोणीही अगदी सहज करेल. तर आता आपण काय करू, कारली आधी पातळ चिरून घेऊ आणि मग झटपटवाली प्रोसेस पाहू. तर आता आपण ही कारली छान पातळ अशी चिरून घेतली आहेत. अगदी पातळ, आतल्या बिया काढून टाकायच्या आणि पातळ चिरायच्या. आणि आता त्याच्यामध्ये काय करायचं, एकीकडे आपण हे ठेवलंय की भांडं म्हणजे तवा तापायला ठेवलाय. तर आपण काय करायचं आता की हे जे मीठ आहे हे ह्या कारल्यांवर टाकून छान ढवळून घ्यायचं. छान ढवळून म्हणजे लिटरली ते मीठ सगळीकडे कालवून घ्यायचंय, कारल्यांना लावून घ्यायचंय. आणि तिथे तवाही आपला तापतोय, त्यामुळे हे ऑइल आता टाकू आपण. अगदी मळत नाही बसायचं, छान मीठ लागलं पाहिजे सगळीकडे, असं इतपत टाकायचं. आणि तुम्हाला हेल्दी ऑप्शन म्हणजे असं हे नसेल तर तेल तुम्ही जास्त टाकू शकता. फक्त होतं काय की जास्त टाकल्यावर मग हेल्दी हे निघून जातं त्याचं. तर आता आपण भांड्यामध्ये हे तेल पण टाकताना असं वरून टाकायचं, कारण ज्या भाज्यांमध्ये आपल्या हे जाणार नसतं ना पाणी, त्या भाज्यांमध्ये तेल टाकताना असं पसरवून टाकायचं. ठीक आहे. तर आता आपण ही कारली त्यात डायरेक्ट टाकायची आहे की ना काही आपलं कांदा, लसूण, कढीपत्ता काही न टाकता फक्त कारली टाकायची आहे. आणि जे कारले लवर आहेत ना किंवा जे डायबिटीज आहेत त्यांनी प्लीज ही रेसिपी ट्राय करा, की त्यांना खूप आवडेल. की ज्यांना कडू चव आवडते त्यांना खूप आवडेल आणि खूपच छान होते ही. एकदम छान असं त्याची चव एनहान्स होते. आता हे एकदा फक्त आपण ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, हे महत्त्वाचं. झाकण नाही ठेवायचं की हे ह्या तव्यावरच आता आपण होऊ देणार आहोत. आणि थोडी मग ब्राउनिश होईल, जशी रोटी येईल ना मग आपण काय करायचं टेस्ट करताना की ते चमच्याने कारलं सुटतंय का पाहायचं. ठीक आहे. तर आता ही भाजी छान ही मीडियम हीटवरच ठेवायची, छान शिजू दे. फ्रेंड्स, जवळजवळ आता 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपण हे नाही केलंय, कारलं टाकल्यास परतलेलं नाहीये. तर आपण गॅस असाच ठेवलाय की हाय टू मीडियमवर. तर आता एकदा आपण परतूया. मी म्हटल्याप्रमाणे एक सुंदर सुगंध सुटलाय आणि ना थोडा ब्राउनिश व्हायला लागतं कारलं. म्हणजे एक 10-15 मिनिटात हे व्यवस्थित होते भाजी. तर हे बघा थोडं ब्राउनिश व्हायला लागतं. झाकण नाही ठेवलं ही ओपन न झाकण ठेवता न वाफ टाकता अशीच शिजते भाजी. म्हणून मग जे भांडं आपण ठेवू म्हणजे ज्याच्यात भाजी आपण एक कारली फोडणीला घालू ते थोडंसं असं जाडबुडाचं वगैरे असं असायला हवं. टोटल आता 7-8 मिनिटं झाली आहे पहिली आपण भाजी चेक केल्यापासून. तर हे बघा एक क्रिस्पीनेस तुम्हाला जाणवतोय का बघा. आणि कारल्याची आपण टेस्ट करू, कारलं शिजलं की नाही पाहू. तर एक कोणतीही एक फोड घ्यायची आणि ती चमच्याने तुटते का बघायची. चमच्याने फोडी तुटतायत म्हणजे कारलं शिजलंय. ठीक आहे. तर आता आपण गॅस बंद करू. आणि ही कारल्याला ज्यांना कारली आवडतात ते तर अशीच आणि थोडी श्रिंक होते, त्यामुळे असं नाही की भाजी संपेल कशी. तरी पाव किलो कारली श्रिंक होऊन इतकी म्हणजे 2 ते 3 माणसांना थोडी थोडी खाऊ शकतात ते. तर अशा प्रकारे इन्स्टंट अगदी फक्त तेल आणि मीठ घालून केलेली कारल्याची सुकी कोरडी भुना भाजी. तर अशा प्रकारे आपली फक्त तेल आणि मीठ घालून परतलेली कारल्याची भाजी रेडी झाली आहे. ही प्लीज ट्राय करा, खूप परफेक्ट आहे. आणि ज्यांना कारला आवडत असेल त्यांना तो खूपच आवडेल. मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा. तुम्हाला जर डायबिटीज BP असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजा आणि चवीप्रमाणे करा. पण फक्त मीठ आणि तेलावर केलेली ही भाजी आहे. आणि त्याच्यासोबत आपण ह्या
उकड काढून नाचणीच्या भाकऱ्या केलेल्या आहेत, ते सर्व केलंय आणि सॅलड दिलं आहे आपण गाजर, बीट आणि काकडीचं, सोबत दिलाय लिंबू. तर ही परफेक्ट थाली आहे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी. आणि ज्यांना ब्लड शुगरचा प्रॉब्लेम असेल त्यांना तर आहेच उत्तम, पण त्यांना सुद्धा बाकीचे जे आहेत की जे हेल्दी वेकडे जाणारे आहेत, हेल्दी खावंसं वाटतं, त्यांच्यासाठी हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. तर प्लीज ट्राय करा की ही कारल्याची भाजी, नाचणीची भाकरी सॅलडसोबत. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अजून व्हिडिओज चॅनलवर येत जातील, त्यांनाही लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.